मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पण प्रत्येक बदलामागं मोठी राजकीय गणितं दडलेली असतात. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोषी ठरल्यामुळे माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागलं. ही केवळ एका मंत्र्याची एक्झिट नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि महायुतीच्या आतल्या राजकारणातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. कोकाटेंच्या जागी कोण येणार? अजित पवार नेमकं काय डाव खेळणार? मराठा आरक्षण, प्रादेशिक समतोल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीतलं सत्ता संतुलन, या सगळ्यांशी हा निर्णय कसा जोडला गेलाय? हेच प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकारणात घोळत आहेत. तर नेमकं काय घडतंय आणि पुढे काय होऊ शकतं, हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आणि त्यावर राज्यपालांचीही मंजुरी मिळाली. हा निर्णय कायदेशीर प्रक्रियेचा भाग असला तरी त्याचे राजकीय पडसाद अधिक खोल आहेत. कारण कोकाटेंकडे केवळ एक खातं नव्हतं, तर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय प्रतिनिधित्व, मराठा समाजाचा चेहरा आणि अजित पवार गटातील एक विश्वासू आमदार अशी त्यांची ओळख होती. त्यामुळं त्यांचा राजीनामा म्हणजे त्या जागेवर निर्माण झालेली पोकळी केवळ प्रशासकीय नाही, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची ठरते. कोकाटेंचा राजीनामा झाल्यानंतर त्यांच्या क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवली आहे. यामागचं कारण स्पष्ट आहे. राज्यात सध्या नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. आचारसंहितेचा काळ, संवेदनशील वातावरण आणि पक्षांतर्गत संतुलन, या सगळ्यांचा विचार करता तातडीनं निर्णय न घेता वेळ घेणं हेच राजकीयदृष्ट्या सुरक्षित ठरू शकतं. पण या तात्पुरत्या निर्णयामागं एक मोठा प्रश्न आहे. हा विलंब केवळ तांत्रिक आहे की अजित पवार एखाद्या मोठ्या राजकीय खेळाची तयारी करत आहेत? कारण राजकीय वर्तुळात सध्या दोन स्पष्ट प्रवाह दिसतात की अजित पवार पुन्हा एखाद्या अनुभवी माजी मंत्र्याला संधी देतील. यामध्ये धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांची नावं चर्चेत आहेत. हे तिघेही राजकीयदृष्ट्या वजनदार, अनुभव संपन्न आणि पक्षासाठी काम करणारे नेते आहेत. विशेषतः धनंजय मुंडेंचं नाव पुढे येते, कारण त्यांनी आधीही मंत्रिपदं भूषवली आहेत. जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरी सध्या ते पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसतंय. दिल्लीवरचा दौरा, केंद्रीय नेत्यांशी चर्चा आणि बंद दाराआड होणाऱ्या भेटी, या सगळ्या हालचाली त्यांचं राजकीय कमबॅक सुरक्षित करतात. पण दुसरा प्रवाह अधिक महत्त्वाचा मानला जातो, तो म्हणजे नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा. कोकाटेंच्या जागी मराठा समाजातीलच पण तुलनेनं नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याची शक्यता वर्तवली जाते. यामध्ये संग्राम जगताप, सुनील शेळके आणि प्रकाश सोळंके अशी नावं पुढे येत आहेत. हा निर्णय घेतला गेला तर तो केवळ व्यक्ती निवडीपुरता मर्यादित राहणार नाही. तो मराठा समाजाला दिलेला राजकीय संदेश, तरुण नेतृत्वाला मिळणारी संधी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली रणनीती अशा अनेक अंगांनी पाहिला जाईल. या सगळ्यात एक महत्त्वाचा राजकीय ट्विस्ट आहे. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा तत्वतः स्वीकारला असल्याचं म्हटलं होतं. याचा अर्थ असा घेतला जातो की जर उच्च न्यायालयाकडून कोकाटेंना दिलासा मिळाला आणि शिक्षेला स्थगिती मिळाली तर राजकीय परिस्थिती पुन्हा बदलू शकते. अजित पवार आणि कोकाटेंमधील वैयक्तिक जवळीक पाहता भविष्यात कोकाटेंचं पुनरागमनही पूर्णपणे नाकारता येत नाही. म्हणजेच काय, तर आज दिसणारी ही पोकळी कायमस्वरूपी असेलच असं अजिबात नाही. या सगळ्या घडामोडींचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महायुतीतील समन्वय. खाते वाटपावरून आधीच नाराजीचे सूर उमटत असताना कोकाटेंच्या खात्यांचं पुनर्वाटप हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील सत्ता संतुलन ढासळू नये यासाठी प्रत्येक निर्णय अत्यंत तोलून मापून घ्यावा लागतोय. एका पक्षाला जास्त, दुसऱ्याला कमी असा संदेश गेला तर त्याचे राजकीय परिणाम थेट आगामी निवडणुकांमध्ये दिसू शकतात. याच पार्श्वभूमीवर हेही लक्षात घ्यायला हवं की राष्ट्रवादीत अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी, सामाजिक व प्रादेशिक समतोल, या सगळ्यांचा विचार करूनच अजित पवारांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कोकाटेंच्या जागेचा निर्णय हा एका व्यक्तीपुरता नसून संपूर्ण पक्षाच्या भविष्यातील दिशा ठरवणारा ठरू शकतो. तर प्रश्न एकच आहे, अजित पवार अनुभवी माजी मंत्र्याला संधी देऊन स्थैर्याला प्राधान्य देतील की नव्या मराठा चेहऱ्याला पुढे करून राजकीय संदेश देतील? आणि हा निर्णय महायुतीतील संतुलन मजबूत करेल की नवे वाद निर्माण करेल? कोकाटेंची जागा भरली जाणारच आहे, पण त्या एका निर्णयातून महाराष्ट्राच्या राजकारणातली पुढची दिशा ठरू शकते. कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदाच्या जागी अजित पवारांनी अनुभवी माजी मंत्र्याला संधी द्यावी की मराठा समाजातील नव्या चेहऱ्याला पुढे आणून राजकीय संदेश द्यावा? तुमच्या मते हा निर्णय राष्ट्रवादी आणि महायुतीसाठी फायदेशीर ठरेल का? कमेंटमधून तुमचं मत नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.